नमस्कार मंडळी, आज वार आहे गुरुवार आणि आज आपली आहे सुट्टी. सुट्टी का आहे? पार्किंग चार्जेस दिलेस का काय? चेहऱ्यावर आनंदच आनंद आहे. आणि आपण आलोय असेल, कोणाला माहीत असेल तर गेस करा कुठे आलोय. आलोय शॉपिंगसाठी. शॉपिंग काय आमची संपत नाही. लग्नाचा दिवस आला तरी शॉपिंग संपत नाही. माझी शेवटी ठेवलेली, बाकी तुमची सासवा सुनांची अजून. ती काय बोलत होती? माझा काय कुठला पट्टा? बाजू पण अजून घ्यायचा बाकी आहे. लग्न 2 दिवसात आलं जसं हीच लग्न करते. आणि तुझा कुठला बंद घ्यायचा बाकी आहे आईला तुमच्या. चला आता आपण आपली शॉपिंग करूया. आम्ही आलेलो बाटाच्या शोरूम मध्ये आणि आम्ही नाही घेत आहे कारण आम्ही चीप माल घेत नाही है ना. आणि स्वतःला मस्त ब्रँडेड घे. आणि मला पैसे बघूनच परत आली. नाही पण खरंच ॲक्च्युली तिथे सांगणारा कोणी धड नव्हता. आणि म्हणजे असतं ना मार्केटिंग करणारं, ते कोणीच नव्हतं ना. त्याच्यामुळे मला सुद्धा आवडले नाही. पैसे टाकायला काय नाही, बट कोणीतरी सांगणार आहो व्यवस्थित. तिकडे उपकार करत होते आमच्या है ना आईला यांच्या. चला आपण जाऊ दुसरीकडे. हा नाही आहे तोपर्यंत. गाडी कुठे आहे? गाडी समोर पार्क करून आपण आलो आहे. हे दादर मार्केट, दादरचा जो ब्रिज आहे आपला, त्या ब्रिजच्या खाली छोटी छोटी दुकानं आहेत. तुम्ही हा रस्ता ओळखीचा वाटला असेल तर इथे बघूया. आपलं काम स्वस्तात मस्त होऊन जातं. कारण मला पावसात घालणारे शूज बघायचे. बघू त्याला आता साईज काढायला सांगितली आहे. लेट्स सी. तो आमचे शूज घेऊन झालेत. तो एकाच्या बदली 2 घेतलेत. वा 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 वा. पण पैसे सांगा किती? फक्त 1000 रुपये. 500 रुपयात 2 शूज आले. अरे जाग आता कुठे जाऊया? लवली मध्ये. लवली आठवलं का? आठवलं. कॉटन किंग मध्ये जाऊया. मला शर्ट घ्यायचं आहे कारण माझं आफ्टर मॅरेजचं प्रिपरेशन झालेलं आहे. बिफोर मॅरेजचं प्रिपरेशन बाकी आहे. आम्ही काय घेतलं तर असं बघायचं पिशव्यांकडे. तुमची एक साडी 2500 रुपयाची आहे. माझं 2500 रुपयामध्ये सर्व आलेलं आहे. आजच्या दिवसाचं काय 3000. काही लोकांना वेडात काढू नको. काय नाही घाबरत. सो कॉटन किंग मध्ये आले. स्टार सिटीच्या अगदी समोरच आहे. शट अप. माझी पोरगी पण आणि मला शर्ट घ्यायचं होतं कारण लग्न लागायच्या अगोदरची प्रिपरेशन झाली नव्हती माझी. ह्यांची झालेली आहे सर्व. त्या अजून ते बाजूबंद वगैरे घ्यायचे. हां नको घालू, अशीच राहा. ठीक आहे. तर आता आपण शर्ट घेऊया. पण इथे ऑफर आहे. ऑफर अशी आहे, तुमचे जुने कपडे वगैरे काय असतील म्हणजे इथे त्यांनी दिलेलं आहे रिफ्रेश युअर वॉर्डरोब. तो तू तर बघूच नको. तुला ऑफर नाही. तुझे सगळे लिंक रोडचे सगळे कपडे असणार. तो फायनली हा चॉईस केलाय. किंमत बघतोय किती आहे. 1195 फक्त. ठीक आहे. कॉटन किंग आहे त्याच्यामुळे ब्रँडेड. पण ह्याच्यापेक्षा स्वस्त आमच्या गल्लीमध्ये मिळाले असते. ही वैदुईने खरेच. चला अरे असं शॉपिंग आपली झालेली आहे. काय बोलत नाही. झाली. तुला काय घ्यायचं आहे? घरी जाऊन बोलू नको. तुला एवढं घेतलं, मला नाही घेतलं आणि हे नाही ते बोलू नको. बोललीस ना तर बघ. पण आता खाण्यात सगळं वसूल करशील ना. सो झाली शॉपिंग. लंच करूया ना. कुठे करूया? सो आता इथेच तृप्ती हॉटेल म्हणून आहे बाजूलाच, अगदी शिवाजी मंदिरच्या थोडंसं पुढे. सो तिथे जाऊन आपण लंच करू आणि मग वीराला घेऊन घरी जाऊया. वीरा असती तर आपल्याला एवढं फिरून दिलं असतं काय. त्यात हा पाऊस. हे आहे तृप्ती हॉटेल, अगदी शिवाजी मंदिरच्या थोडंसं पुढे. आता माझी इथे वसुली करणार आहे. काय मला काय पाहिजे हे मला विचारतेस? तू देशील रे. दे ग. गरीबावर कधीतरी दया माया कर. व्हेज आहे ऑफकोर्स. आज गुरुवार आहे. साईबाबा. नमस्कार मंडळी. तुम्ही आम्हाला बॅप बेटी आणि बायकोला पण माझ्या बघत असाल. किती नटून आलेलो पण कव्हरअप केलेलं आहे कारण
इतके दिवस पाऊस नव्हता आणि आज पाऊस आलाय. काय करणार, त्याचे दिवस आहेत. ओ हो हो नको दाबाजी, तिला शांत होते. हाय कोली चोरीला डोलीला मुंबईच्या किनारी भारतीन कोली हांगण डोली नचल जाऊ बाजारी लोकांच्या नजरा तुझ्या बरी कल्ला कपालू नजरा चल जाऊ बाजारी
सीढ़ियों पे दबे हेलो हेलो दिल दिल से कनेक्ट करना येलो येलो ये बात है शरारा ठुमक ठुमक जब हिट जाए तू पहाड़ी बाटुमा चम चम पायल घुंघरू बदन तेरे घुटमा
शुभ सकाळ मंडळी. आणि हे रस्ते ओले बघून तुम्हाला कळलं असेल की रात्रभर किती पाऊस पडला असेल. तसा वेधशाळेने आपल्या 4 दिवस अतिशय दृष्टीचा अतिवृष्टीचा मी आता जे जसं मराठीत मला आलेलं नोटिफिकेशन तसं सांगण्याचा प्रयत्न करतोय. भाकीत दिलेलं, बट ते काय झालं नाही. म्हणजे एवढा अतिवृष्टी वगैरे होत नाही आहे. पाऊस आहे, येऊन जाऊन गेले 2 दिवस. आणि आज आहे आपल्या बहिणीचं लग्न. जे याच्या अगोदरचे तुम्ही शॉर्ट्स पाहिले असाल ते हळदीचे होते. आणि आज आहे लग्न. काल रेस्ट होता, गुरुवारी हळद होती, शनिवारी लग्न आहे. सो मी चाललो आता घरी. वैदू माहेरी आहे. मी पण तिच्यासोबत काल माहेरी म्हणजे तिच्या माहेरी होतो, म्हणजे माझ्या सासरी. त्याचं कारण एकच की आपल्या घरी पुष्कळ माणसं आलेली आहेत, खूप माणसं आलेली आहेत. जास्तच मराठी माझं बाहेर येते. त्याच्यामुळे वीराची झोप मोडणं हवी, माझी झोप मोडणं व्हावी म्हणून आपण वैदूकडे आलेलो. तो आदले सकाळचे 8. लवकर जाऊन तयारी करूया आणि त्याच्यानंतर निघूया बहिणीच्या लग्नाला. जवळच आहे, माटुंग्याला. त्याच्यामुळे टेन्शन नाही, येऊन जाऊन करू शकतो म्हणजे वीरासाठी, बाकी नाही. चला. हां, तर तुम्ही बोलत असाल अंघोळ केली नाही मी, तुम्ही बोलत असाल घरात माणसं आली आहेत, पाहुणे आले आहेत आणि तुम्ही तिघे बाहेर. तर याचं कारण एकच, आपलं घर काय एवढं मोठं नाही आहे. माझी एक काकी कालच आली राहायला आणि माझ्या 2 बहिणी, एक विरारवरून आणि एक मलावरून, सकाळी 5 वाजता येणार होत्या मेकअप करायला. कारण आपल्यापासून हॉल खूप जवळ आहे, माटुंग्याला जातं, त्याच्यामुळे ते सर्व मेकअप करायला येणार होते. आणि वीरा काय मेकअप करून देणार नाही. दुसरी गोष्ट, वीराची झोप होणार नाही जर तिला लवकर उठवलं तर. म्हणून म्हटलं आपण तिकडेच जाऊया. आता दाखवतो तुम्हाला घरात किती माणसं आहेत. हे चपलं दिसत आहे किती माणसं आहेत. 1 2 3 4 5 6 7 जण आहेत. बघूया आता घरात. अरे हा सो रेडी होत आहे. अथक प्रयत्नानंतर सगळ्या बायकांच्या तयारी म्हणजे बाबा आमच्या घरी 5 ते 6 बायका होत्या, जसं तुम्हाला दाखवलं मगाशी. सो पहिलं मम्मी आणि काकी म्हणजे सगळ्यात मोठी काकी ह्यांना ड्रॉप केलं, म्हणजे त्यांना ओला बुक करून दिली. त्याच्यानंतर आता सर्व बहिणींना सगळ्या ओला बुक करून दिली. आणि आता वैदू आणि वीराला घेऊन आलो. वैदू बिचारी कधीपासून रेडी होती. प्लॅन असा होता की वैदू आणि वीरा म्हणजे मी आणि वैदू लवकर जाऊ, थोडं पुण्यवचन वगैरे आटपू आणि मग पुन्हा वीराला घ्यायला येऊ. पण प्रॉब्लेम असा झाला की ह्यांनाच लेट झाला, तर मला आता लेट निघावं लागतं सगळं आटपून. बाय. चला, दिसली तो वैदू आणि वीरा येईल आणि मग निघूया. मम्मी पप्पा पण येणार आहे, पण ते मागून येईल, म्हणजे सासू सासरे. माझे मम्मी पप्पा कधीच गेले. नशीब पाऊस नाही, त्याच्यामुळे बाईक करून जायला मिळतंय. वीरा वाव, वीरा वाव, कसली दिसते रे चाबूक. मम्मा कुठे आहे? ओहो छत्री कशाला घेऊन आली? जी मम्मी पप्पा घेऊन आले असते ना. सो फायनली आम्ही पोचलो आहे हॉलवर आणि आल्या फोटो सेशन चालू आहे. इथे आपली मंडळी आणि शेवटी पप्पा आहेत तिकडे उभे, संजू काका आहे, आपली मंडळी आहेत. हे पप्पा पण आले, छोटू पप्पा आले आणि नवऱ्या मुलाकडची मंडळी. ओके, चला पण आहे. चला आज जाऊया. चला, थँक्यू बॅग घेतल्याबद्दल. थँक्यू. हो बाबा. कोण आहेत? सो आत्ता आलो नाश्ता करायला. पहिला आधी खाऊन घेऊया कारण वाजले 11:30. वीरा तर नाश्ता करून आली आहे, पण आम्ही दोघं नाश्ता नाही करून आलो. दिसत असेल कशी. आणि कमेंटमध्ये सांगा वीरा आणि वैदू कशी दिसते. हो मला तर कॉम्प्लिमेंटच देणं सोडून दिलेलं आहे. बाबू मी कसा दिसतोय मी? वाव बोल, वाव. बोलला पण नाही. बोललो ना, रावस हार्ड. वाव बोलो वा. सो असा काही हॉलचा एंट्रन्स आहे आणि एंट्रन्सलाच
हे फोटो सेशनसाठी ठेवलेलं आहे आणि हे फोटो काढायला आलेले आहेत. कोण काढणार आहे फोटो? हा मी चाललो, हिला सांभाळलं तर मी सगळं काढेन. य य य भाऊ य य य य य चल ती बघ माऊ बघ ती बाबू आई आली बाबू. आमच्या सोबत निघाला असतात तर मग एकत्र झाला असतात ना. बस बोल आईला, आईला बस बोल, आईला बस बोल. इथं बसा, इथं बसा, बसा हो बसा. बसा. हे घ्या, हे घ्या. फायनली नवरदेवाची एंट्री झालेली आहे आणि अगदी 10 ते 15 मिनिटात लग्न लागेलच. आणि हा आमचा आहे भाऊजी, नवीन भाऊजी ओंकार. फायनली फार वेळाने आमची बहिणाबाई आलेली आहे. हे काय बोलत होती? 500 रुपये दे. गुड्डी कसं दाखव ना, दाखव. हा हे इब मम्मा तुझी इब काय बोलायचं? थुकशील थुकशील. हे दिव 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 बाय. श्रावणी पप्पांना हॉल आवडलाय, तुझं इथंच कर, इथं इथंच कर. हा फिक्स हा फिक्स. भाऊ तुझा लादली. त्याचं डेस्टिनेशन वेडिंग आहे, झालं सकाळीच ठरलं आमचं. हा विनू हा बोललाय ना. हा किती मोदक खाल्लेस खरं सांग, खरं सांग. सो जेवण वगैरे आमचं झालेलं आहे. आवडीची कामं आम्ही पहिली करतो. भूक लागलेली 4 वाजले संध्याकाळचे आणि तसा हॉल तर रात्री 10 वाजेपर्यंत आहे. आपल्या हातात आपण किती वेळ थांबणार घरातल्या, त्याच्यामुळे थांबावं लागणार. जेवण कसं होतं? चांगलं होतं, पण लेट झाल्यामुळे तेवढं जेवण जात नाही. आता विराला असतं का रे? भाचा बघा माझा असतोय. तो विराला तर भरून झालेलं आहे सगळं. विरा झोपली आहे. आता रिसेप्शन चालू आहे, मग आपण रिसेप्शनचे पण
शॉर्ट्स बघूया. काय बोलतो हा मराठी बोलतो. एवढं का हसतोय हा? जरा आवाज ऐकव ना. लाजतो का एवढा मग?
भाजीत भाजी नको. हे शोधायचं काय? जाऊ दे ओंकार, गाणं बोल एकशे. विराने फेकला. तो शेवटचा राऊंड चाललाय जेवणाचा आणि आपली राहिलेली माणसं. पण ह्या माणसाला पकडायचं म्हणजे खरंच. काय झालं? परत जेवायला ना मी विचारतो. जेवतेस तर जेवण काय वाढायला आले. बसा. हा बोलायचं. हे बघ जरा चेहरे दाखवा, पाणीपुरीवाले चेहरे दाखवा का. हा कोण आहे? हा तू पण. अजून कोण आहे? माझी बायको कुठे गेली? आमच्या वीरा आणि पप्पांचं काय वेगळंच चालू आहे. सो आता आमचा शेवटचा फॅमिली पिक. पण अर्धी माणसं गायब आहेत. आता येतात. हो आता आली आहेत काही माणसं. चला येऊ दे, हळूहळू सर्व माणसं येत आहेत. काका या वर या. तुम्ही बघू शकता पूर्ण हॉल आपला खाली झालेला आहे. वाजले रात्रीचे 7:30 आणि तिथे ती जी गर्दी दिसते ती आहे रुखवाताची. म्हणजे जे रुखवात करतात मुलीकडचे ते पैसे मागतात. पैसे म्हणजे ते रुखवाताचं एक रिवॉर्ड त्याबद्दल. सो बघू आपलं. थँक्यू. आणि ते आता बघू किती देत आहेत. आता हे काय झालं, तो फोटोग्राफर पण मला ब्लॉगर म्हणून चांगले ओळखतात, त्याच्यामुळे ते लोक येतात आता मला हाक मारतात. आणि आपली वीरा बघा तिथे बुलबुले आहे त्याच्या रेयान सोबत पाडलीस. बघूया किती पैसे मिळतात. शेवटी ती सगळ्या बहिणींची एक कमाई असते. असो. अगं रडना कांदा आणला. कांदा जोरात असं जाऊन मिठीच मारले. जा तू पक्की वाटते. जा काय रडते? मला नाही येत नंतर काका रडतोय. माझं प्रेम आहे. रडतोय काय बोलते? नाटक कर बोलते काय? ए मम्मी